काय आहे, नवीन सोय, पणन मंत्री त्यांच्या राज्यमंत्र्याला खाण्याची सोय। अरे तुम्हाला जर केंद्र सरकारच्या निर्णयानुसार किंवा धोरणानुसार राष्ट्रीय कृषी बाजार समित्या करायच्या असतील तर स्वतंत्र करा, सरकारने नवीन करावेत। पण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी निवडून जातात, त्यांना बरखास्त करणं आणि सरकारने प्रशासक म्हणून, अध्यक्ष म्हणून कॅबिनेट मंत्री पणनचे, उपाध्यक्ष म्हणून राज्यमंत्री, हा काय खेळखंडोबा आहे? म्हणजे तुम्हाला मुंबईचा उलाढाल 10,000 कोटीची आहे, तुमची बुरी नजर, वाईट नजर त्यावर आहे। त्यातून या मंत्र्यांना मलिदा खाण्यासाठी, यांची सोय करण्यासाठी, यांना भ्रष्टाचाराने पैसे मिळवण्यासाठी हे हिरवं कुरण दिसतंय। मग हे जनावरांसारखे जातील आणि तिथे चरतील, अशा प्रकारची व्यवस्था या जे निवडून आलेलं मंडळ बरखास्त करून केलं जात आहे। एकीकडे पुण्यासाठी वेगळा निर्णय घ्यायचा, पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी, आणि मुंबईसाठी वेगळा निर्णय घ्यायचा। मला हे वाटतं एकूणच महाराष्ट्रातील या ज्या मोठ्या 7 कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकांचा जो GR सरकारने काढला त्याला चॅलेंज देण्याचं काम सुरू आहे। आणि ही तर मी म्हणेल की जनतेच्या, शेतकऱ्यांच्या हक्काच्या ठिकाणी अतिक्रमण करून शासनाने निवडून आलेल्या प्रतिनिधीला दूर करून, रान मोकळं करून स्वतःच्या खाण्याचा नवा मार्ग या मंत्र्यांनी शोधलेला आहे, सरकारने शोधला आहे, असं माझं स्पष्ट आरोप आहे।